मित्रांनो, हा एक कौटुंबिक व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे. तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये पाहू शकता, एक कुटुंब आहे. पती आहे, पत्नी आहे आणि बाजूलाच त्यांच्या आई बसलेली आहे. ती टी व्ही पाहत राहिली. अशावेळी पतीला ऑफिसला जायचं होतं आणि पती हा जेवायला बसला होता. पण जेवत असतानाच त्यानं पत्नीला विचारलं की जेवणामध्ये दही नाही आहे. त्यावेळी ती पत्नी म्हणते की 1 मिनिट थांबा, आपल्या चिमुकल्या मुलाला मी खाली दुकानात पाठवते आणि दही आणायला सांगते. हा पती म्हणतो, नाही, मुलाला पाठवू नको. आई काय काम करते, दिवसभर टी व्ही तर पाहत असते, तिला जाऊ दे, तीच दही घेऊन येऊ दे. हे ऐकल्यानंतर मात्र पत्नी आपल्या पतीला जाब विचारते. आपल्या आईचं वय झालेलं आहे आणि आईला काय काम लावताय? आपल्या घरात छोटासा चिमुकला आहे, तो पटकन जाऊन दही घेऊन येईल. पण नाही, तो म्हणतो नाही, आईनंच काम करायला पाहिजे. मित्रांनो, तो मुलगा आपल्या आईला का त्रास देतोय हे तर आपल्याला शेवटी व्हिडिओमध्ये पाहायचं आहे. त्यासाठी हा तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल. मित्रांनो, तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये पाहिलं, या पतीला ऑफिसला जायचं होतं आणि ऑफिसला जात असताना तो जेवायला बसला असताना त्याच्या ताटामध्ये दही नव्हतं, म्हणून त्यानं पत्नीकडे दही मागितलं. पत्नीनं देखील सांगितलं चिमुकला खालून दुकानातून दही घेऊन येईल, 1 मिनिट थांबा. पण तो आपल्या आईलाच काम लावतो आणि आईला सांगतो पटकन जाऊन दही घेऊन ये, दिवसभर तू टी व्ही पाहत असतेस, काहीतरी काम कर. अशावेळी ती आई आपल्या मुलासाठी दही आणावयास खाली दुकानात निघून जाते. खाली आई गेल्यानंतर मात्र ही पत्नी आपल्या पतीला विचारते, आपल्या घरात चिमुकला मुलगा होता, आपल्या उगीचच वयस्कर आईला त्रास का दिलास? त्यावेळी मात्र पतीने पत्नीला जे उत्तर दिलं ते पाहून तुम्ही पतीचं देखील कौतुक कराल. त्यानं पत्नीला उत्तर देताना म्हटलं की आईला डॉक्टरने सांगितले व्यायाम करायला, थोडंफार चालायला, आणि आई दिवसभर ही टी व्ही पाहत राहते. डॉक्टरने जरी आईला सांगितलं असतं तू व्यायाम कर किंवा चालण्याचा जरा व्यायाम ठेव, शरीराची हालचाल होऊ दे, तरी आईने ते ऐकलं नसतं. त्यामुळे मला हे जाणून मोजून कठोर व्हावं लागलं. डॉक्टरनं सांगितलं तरी ती ऐकणार नाही, पण आपल्या मुलाचं आई ही कधीच ऐकणार नाही, असं कधी होणार नाही. त्यामुळे मला हे करावं लागलं. हे ऐकल्यानंतर मात्र पत्नीच्या डोळ्यात देखील पाणी आलं. काही क्षणानंतर ही आई खालून दुकानातून दही घेऊन येते. जवळजवळ 7व्या ते 8व्या फ्लोअरला हे कुटुंब राहत होतं. त्यावेळी आईची दमछाक होते. पण तिथं आल्यानंतर मात्र आपल्या मुलाकडे पाहत तिनं अगदी प्रेमानं आपल्या मुलाकडे त्या आईनं दही दिलं आणि मुलाला म्हटलं, तू मला दुकानात दही आणावयास पाठवलं, कशासाठी पाठवलं हे मला माहीत नाही का? मी तुझी आई आहे, मला सगळं कळतं. तू मला जाणून बुजून खाली दही आणावयास पाठवलंस हे मला समजत नाही का? तुझा हेतू मला माहिती आहे. तुझा हेतू हा माझ्यासाठीच होता, माझ्या चांगल्यासाठीच होता. माझा थोडाफार का होईना थोडा व्यायाम होईल या उद्देशानंच तू माझ्यासोबत तू कठोर बोललास आणि तू मला हे काम लावलंस. हे आईनं वेळीच ओळखलं आणि दोघांनी एकमेकाकडे पाहत स्मितहास्य केलं आणि असं हसत खेळत कुटुंब पाहिल्यानंतर आपलं देखील असं एक कुटुंब असावं असं नक्कीच वाटेल. असा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे. मित्रांनो, या पत्नीचं देखील कौतुक केलं पाहिजे. ज्यावेळी पती हा आपल्या आईला जाणून बुजून काहीतरी काम लावण्याचा प्रयत्न करत होता, आईला त्रास होण्यासारखं काम करायला लावत होता, त्यावेळी मात्र त्या पत्नीनं आपल्या पतीला विरोध केला, त्याला जाब विचारला. आजकाल अशा सुना मिळणं देखील खूप अवघड आहे. त्या पत्नीचं देखील खूप कौतुक केलं पाहिजे. ती आपल्या सासूबाईंना आपली आईच मानते आहे. अशा प्रकारचा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स करा आणि या SS स्पोर्ट चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.